नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत असेच यंग इंजिनियर आहेत विजयकुमार साळुंखे. सो जे मागच्या काही वर्षांपासून रेसिडेन्शियल आणि कमर्शियल अशा दोन्ही प्रोजेक्ट्सवर काम करतात. तर त्यांच्याशी आज बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. गप्पांना सुरुवात करूया इथून, ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे साधारणपणे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठून तुम्ही कम्प्लीट केलं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? तर बेसिकली शाळा तर समजा लोकलमध्ये गंगाखेडमध्ये शिक्षण झालं कम्प्लीट 10वी पर्यंत. त्यानंतर फील्ड कोणती चूज करायची ह्या विषयावर जायचं होतं, तर जास्त करून बिझनेस मध्येच पडायचा असा विचार होता. म्हणजे जॉब वगैरे तर करायची इच्छाच नाही पहिलेपासून. आणि त्या संदर्भात मग चौकशी केली असताना त्यावेळेस ट्रेंड होता की डिप्लोमा करा, त्यानंतर डिग्री करा, असं करूयात. डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. डिप्लोमा पासआउट झाल्यानंतर पुन्हा ग्रॅज्युएशन करायचं का नाही हे लोकांना विचारण्यापेक्षा स्वतः थोडासा निर्णय घेतला, इंटेरियरकडे वळालो. अच्छा. कारण आमच्या गंगाखेड शहरामध्ये इंटेरियरला कोणीच नव्हतं हो. अच्छा. त्यावेळेस. वा. एक 8-10 वर्षाखाली. हो. त्याच्या आधी कोणी नव्हतं. लोक बाहेरून हायर करायचे लोक बरोबर इंटेरियर डिझायनर. बरोबर. सिव्हिलला आता मी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेस एक 8 जण प्रॅक्टिस करत होते. 8 इंजिनियर्स प्रॅक्टिस करत होते. चला, मेन फोकस बिझनेसचा असल्यामुळे इंटेरियरकडे वळालो. आणि त्याची आवड पण होती. स्केचिंग चांगलं होतं, ड्रॉइंग चांगलं होतं. अरे वा. त्या गोष्टीसाठी मग. आणि सगळ्यात महत्वाचं काय, आपण जे इमॅजिन करतो, इमॅजिनेशन पॉवर थोडीशी माझं मला तरी स्वतः चांगली वाटत होती. वा वा वा. चला, आपण काहीतरी अचीव्ह करू शकतो या आपल्या फील्डमध्ये. दुसऱ्या फील्डची तर काही आवड नव्हती. बरोबर. त्यामुळे मग इंटेरियर चूज केलं. ओके. इंटेरियरचा डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर प्रॅक्टिस करण्याच्या ऐवजी डायरेक्ट स्वतः फर्म चालू करावी असा निर्णय घेतला. बरोबर. थोड्याशा अडचणी येतील, काही होईल, चालत राहील म्हणलं. पण स्वतः केल्याशिवाय पर्याय नाही, कळणार पण नाही. त्या गोष्टीसाठी काही कलिग्स आहेत, मित्र आहेत, त्यांच्यासोबत पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन त्यांच्यासोबत थोडंसं वर्किंग पण केलं एक 4 महिने. म्हणजे कस्टमरशी कसं कंडक्ट करायचंय आपल्याला, कसं कोलॅबरेशन त्याच्यासोबत आपलं होईल, ह्या गोष्टीमध्ये राहून लगेच फर्म चालू केली. म्हणजे तसे गंगाखेडचे तुम्ही पहिले इंटेरियर पहिले इंटेरियर. आणि मग दुसरा आणखीन एक प्रवास हवाय, तो म्हणजे पहिली साईट जी तुम्ही कम्प्लीट केली त्याच्यानंतर इंजिनियर झाल्यानंतर. कारण बऱ्याचदा असं होतं की इंजिनियर झाल्यानंतर एक स्ट्रगल पिरियड सुरू होतो, आणि मग पहिली साईट कशी कम्प्लीट केली, त्याचा काय अनुभव आठवण त्याच्यामध्ये डिमार्केशन हा खूप मोठा विषय. अच्छा. डिमार्केशन करते वेळेस जास्त अनुभव नव्हता. बरं. कलिग्स एवढे चांगले भेटले की त्यांनी स्वतः माझ्यासोबत येऊन त्या गोष्टी माझ्या साईटवरती शिकवल्या. हे महत्वाचं आहे. हे सगळ्यात. त्यांनी माझ्या साईटवरती येऊन मला त्या गोष्टी शिकवल्या. तिथून तो प्रवास चालू झाला. आणि पहिली साईट शिकायला जास्त वेळ लागलाच नाही. अच्छा. महत्वाचं प्रॅक्टिकली नॉलेज जास्त घेतल्यामुळं त्या थेअरीकडे जास्त विषयच नव्हता. बरोबर बरोबर. म्हणजे तेवढं प्रॅक्टिकल बघायचं ते करतच होता. ठीक आहे. सो एक कट फक्त एकदा पुसून मध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे, खूप. आणि अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो त्यांना. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? जसं जेव्हा एकतर आम्ही आता जे काम करतो, जास्त हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, रुरल भागात जास्त भेटतात. अर्बन मध्ये काय, आम्ही ठराविक कॉन्ट्रॅक्टरलाच जास्त प्राधान्य देतो. पण शेवटी क्लायंटच्या मनावरती पण थोडंफार काय, प्रत्येक गोष्ट हा आपण नाही सजेस्ट करू शकत. आपलं काम केव्हा आहे, त्यांनी कॉन्ट्रॅक्टर जर आपण चॉईस करून दिला तर ते थोडंसं कम्युनिकेशनला जड जातं. मग त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत काम करायचं म्हणजे त्यांना, जसं आमच्या पहिले मित्रांनी सांगितलं की त्यांना बेंडिंगचा प्रॉब्लेम आहे, रिंग मारतो, स्टिरप्स तयार करताना प्रॉपर कशा करायच्या, काही नाही, डाय कोणता वापरायचा, किती MM साठी किती डाय वापरायचा. आपण त्या तर गोष्टी आताही होत नाहीत प्रॉपरली. कितीही वेळेस सांगा, 8 MM चा तुम्हाला जर स्टिरप बनवायचा आहे तर तुम्ही 32 MM चा डाय वापरा, हे सांगून थकून ते शेवटी करायचं ते करायचंच.
ठीक असा विषय आहे तो. दुसरं असं कन्स्ट्रक्शन मध्ये आणि plan- प्रॉपरली जेव्हा आम्ही आरसीसी डिझाईन देतो, स्ट्रक्चरल डिझाईन रीड पण करायला त्यांना खूप अवघड जातं. मग ते स्ट्रक्चरल डिझाईन हातात ठेवून सुद्धा एक मॅन्युअली लिहून द्यावं लागतं की ह्या गोष्टी तू बघायच्या. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही फेज अतिशय महत्वाची आहे. बरोबर. तर प्लॅन या फेजचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? प्लॅनवरती सर काम करताना जेव्हा जसं तुम्हाला पहिलेच म्हणलं, इमॅजिनेशन पॉवर तर महत्वाची आहे त्याच्यामध्ये. सर्वात महत्वाची तीच गोष्ट आहे. बरोबर. पण रिक्वायरमेंट घेतल्यानंतर आपण कस्टमरला आधी आपली काय द्यायची, आपलं स्किल काय दाखवायचंय, ह्या गोष्टीवर प्रयत्न करतानाच आपण त्याच्याशी हे करतो. जास्त माझ्या तर बाबतीत मी कस्टमरला जास्त इंटरफेअर करू देत नाही प्लॅन मध्ये. ओके. कारण टेक्निकली ज्या गोष्टी बसतात त्या बसवाच लागतील सर. कस्टमर खूप प्रयत्न करतात, नाही एवढंच हे करा, हे कंजेस्टेड होतं, ते आपल्याला नंतर एक्झिक्यूट करता आलं पाहिजे ना त्या गोष्टी. बरोबर. अशाच संदर्भातला पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे कस्टमर असंच म्हणत असतो कायम की माझं बजेट कमी आहे, थोडं कमी बजेटमध्ये बसवा, आणि तुम्हाला तर एक इंजिनियर म्हणून चांगल्या दर्जेदार बांधकाम करायचं असतं. तर अशा वेळेला तो दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल कसा राखता मग तुम्ही आणि कसं काम करता? त्या गोष्टीची तयारी ही मी सुरुवातीलाच करतो. कशी, क्लायंट आल्यानंतर आधीच विचारतो की सर आपल्याला काम कुठपर्यंत करायचं. बजेट विचारलं म्हणजे आपण त्या गोष्टीसाठी त्यामध्ये 10% प्लस किंवा मायनस ही गोष्ट आपल्याकडून होते आणि क्लायंटकडून पण होते. पण आपण होईल तेवढं मी तर मिड रेंज मध्येच वर्किंग करतो प्रॉपरली. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता या परभणीतले आहात, मूळचे यंग आहात, इंजिनियर आहात, आता तुम्ही म्हणलं इंटिरियर मध्ये पण काम करता. तर या सगळ्या धरून एक प्रश्न आहे ते म्हणजे परभणीच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम झालं पाहिजे, तर परभणीचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे किंवा इंजिनिअरिंग दृष्ट्या आपल्याला पुढे न्यायचंय, तर कुठले फील्ड जास्त महत्वाचे? तसं सर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्याला कनेक्टिव्हिटी भरपूर आहे. म्हणजे रोडवेज असे आहेत की प्रॉपरली ट्रान्सपोर्टेशन चांगलं आहे. पण सर्वात महत्वाचं परभणीचं पॉलिटिक्स थोडस कमी पद्धतीने डाऊन क्वालिटीच आहे. त्यांनी फोकस करायला पाहिजे इंडस्ट्रियल एरियावरती. सर्वात महत्वाचं तुमचं इंडस्ट्रियल एरिया वाढेल, MIDC आणताल, त्या गोष्टी आणताल, फॅक्टरीज उभ्या करताल तरच काहीतरी होईल. आणि एज्युकेशन सेंटर मध्ये तर तुम्हाला तर माहितच आहे परभणीचं आपलं 50-50 आहे. पण आता समजा हे दोनच सेगमेंट आपण पकडले की इंडस्ट्री आणि एज्युकेशन म्हणलं तर आता आम्ही समजा गंगाखेडमध्ये आहेत, आमची इच्छा परभणीला यायची व्हावी, तर आमची इच्छा होते कुठं नांदेड जायचंय, लातूर जायचंय, बरोबर, किंवा संभाजीनगर जायचंय. आम्ही बाहेर पडायचं बघतो बरोबर 10वी नंतर. तसं इथं तेवढं बिल्टअप दिलंच नाहीये. बरोबर. पॉलिटिशियन्स जेवढे आहेत ना त्यांनी असं प्रॉपर ह्या गोष्टीवर नाही लक्ष केलं. फक्त काय ते संघटन तयार करायचं एवढं त्यांनी भरपूर काम केलं. बरोबर. दुसरं आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो करताना एक वेगळा आनंद होता, समाधान होतं किंवा काहीतरी वेगळं केलंय आपण आतापर्यंत? आता जो स्टार्ट केलाय हाच प्रोजेक्ट. त्याच्याबद्दल जे स्वप्न होतं ते आता पूर्ण होतंय सर. त्या प्रोजेक्ट बद्दल थोडं सांगाल? आता हा प्रोजेक्ट म्हणलं तर सर एक पहिलेपासून असं एक विजन होतं की तुम्हाला जसं म्हणलं बिझनेस, आता ठरवलं प्रॅक्टिस भरपूर झालीये. प्रॅक्टिस जवळपास आता 8 वर्ष होत आहेत सर प्रॅक्टिसला. 8-9 वर्ष प्रॅक्टिसला होत आहेत. ह्या 8 ते 9 वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर जणांचं सहकार्य चांगलं लाभलं झालं. आता थोडं सेल्फ मध्ये पडतोय की मी स्वतः रो हाऊसेस आणि अपार्टमेंटचे काम चालू केले. आता ही बिल्डिंग स्वतः करतोय सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. याचा ओनर मीच आहे, आर्किटेक्ट मीच आहे, प्रिन्सिपल आर्किटेक्ट मीच आहे, सर्व मीच आहे. वा वा. सर्व माझ्याच याच्यातून करतोय. काही पार्टनर्स आहेत त्यांचं सहकार्य चांगलं आहे. दुसरं आतापर्यंत काम केल्यातलं एखादा आव्हानात्मक प्रसंग सांगाल का की जे करताना काहीतरी आव्हान आलं आणि तुम्ही त्याच्यावर सोल्युशन कसं काढलं? प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन. एका ठिकाणी झालं होतं सर. प्लॅन कम्प्लीट झाला, त्यामध्ये समजा ओनरचीच थोडं चुकी होती. प्लॉट एक दाखवला आणि एका प्लॉट मध्ये कन्स्ट्रक्शन झालं. असं सगळ्यात खूप मोठी अडचण होती ती. बापरे. पूर्ण कन्स्ट्रक्शन होऊन गेलं? जवळपास सर प्लिंथ लेवल कम्प्लीट झाली होती. अच्छा. मग काय केलं मग नंतर? पुन्हा काढून दुसरीकडे? तो त्या लेआउट मध्ये कधी काम नाही झालेलं. अच्छा. पहिले आणि पूर्ण झाडी वगैरे सर्व असंच.
आणि तिथले प्लॉट क्लीन करून चालू. आणि ऍक्च्युअल क्लायंटनच तो लोकेट केला होता प्लॉट. बरोबर. त्यांनीच तो मोजून घेतला. आता आपलं काम काय आहे, जाऊन फक्त आपण डिमार्केशन करून काम चालू करणे. ते ह्या गोष्टीमध्ये त्यांनी दाखवलं. प्लिंथ पर्यंत काम केलं. त्यांच्या सोबतच ते जेव्हा साईडचा क्लायंट आला, अरे हा प्लॉट माझा आहे, तू काम केलं. मग ह्या गोष्टीमध्ये सर जवळपास त्यांची स्वतः दोघांची संगतमत घालून हे करून कसं लँड रेट तर सेम आहे, त्याच्यामुळे थोडस लवकर सॉल्ट आउट झालं ते. अच्छा अच्छा. मग शेवटी त्याच जागेवर बांधला. ज्यांनी कन्स्ट्रक्शन केलं त्यांनाच थोडस हे करून जे रजिस्ट्री असते आपली खरेदी पूर्ण बदल करून देण्याचा खर्च त्यांना द्यायला लावला. त्यांच्या नावाने करून दिली. मला वाटलं उलट इंजिनियर म्हणून तुम्हाला 2 कामं मिळाली असतील, हे घरी तर जाऊ द्या आणि अजून घरी करू द्या, असं काहीतरी झालं असेल. तसं झालं असं चांगलं झालं. त्या गोष्टीसाठी आमचं नुकसान फार झालं ना. 2 महिने आम्हाला थांबावं लागलं. बरं, ठीक आहे. पुढचा प्रश्न असा, या क्षेत्रात आता जे पुढचे तुमचे मित्र येतात, तर त्यांना एक मित्रत्वाच्या नात्याने काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? फील्डमध्ये सर यायचे तर भाषा चांगली ठेवा. बरं. आणि संयम बाळगावा लागेल सर, सर्वात महत्वाचं. हे सगळ्यात महत्वाचं. सर्वात महत्वाचं. तुम्ही स्टार्ट केल्यानंतर तुमच्याकडे क्लायंट आजच येईल ही अपेक्षा पकडू नका. हो हो. कारण मला स्वतःला 3 महिने लागले होते पहिला क्लायंट येण्यासाठी. बरोबर. दुसरं, आता तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील सिलेक्ट करण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही त्या स्टीलचे काय पॅरामीटर सांगाल? आता जे प्रॉपर्टीज आपण पाहतो, आता आमच्या तसं आपल्या स्टीलमध्ये पण आता ह्या प्रोजेक्टला मी आपलं स्टील युज करतोय. ओके. मी माझ्या स्वतःच्या घराला आयकॉनच युज केलं. ह्या गोष्टी आम्ही पाहिल्या तिथे जाऊन ऍक्च्युअली प्लांट्स मध्ये. बरोबर. काय चालतंय काय नाही, कशा पद्धतीनं वर्किंग करता, त्याची डक्टिलिटी किती ठेवता, टेन्साईल स्ट्रेंथ वर आम्ही जास्त पाहतो. त्याचे पॅरामीटर्स म्हणण्यापेक्षा त्याचे लेंथ वगैरे सगळ्या तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पाहतो. बरोबर. आता जसं आमच्या मित्रांनी सांगितले की कॉन्ट्रॅक्टर जे आहेत वर्कर्स, त्यांना काम करताना खूप अडचण जाते. काही स्टीलला हार्ड वर्किंग होतं, बेंड करताना प्रॉब्लेम येतो. बरोबर. ही येतं, हे त्यांचीच चुकी आहे. ते प्रॉपर डायमीटरचे नाही वापरत नाही. बरोबर आहे. आणि आयकॉनच्या सर्व्हिस बद्दल सुद्धा तुम्ही समाधानी आहात? सर्व्हिस समाधानी आहे 100%. सो हे होते यंग इंजिनियर विजय कुमार साळुंखे. आणि त्यांचा तर मी असं म्हणेन की हा पहिला टप्पा आहे प्रवासाचा फक्त, पण त्यांनी जसं सांगितलं तसं पेशन्स यामध्ये फार महत्वाचा आहे, आणि तो पेशन्स ते राखून आहेत. त्यामुळे ही काही 2020ची मॅच नाहीये, ही कसोटी मॅच आहे. आणि लांबपर्यंत आपल्याला जर खेळायचं असेल तर पेशन्स फार महत्वाचा आहे. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.